गोष्ट सांगतो. माझा बाप अडाणी आहे, माझ्या बापाला वाचता लिहिता येत नाही, पण आप्पा माझ्या पाहुण्याने एक वाक्य वापरलं होतं की काय करतंय तुझं पोरग. माहित ना काहीतरी शिकायला आहे औरंगाबादला. अरे काय करताय सांग. माझ्या वडिलांनी उत्तर दिलं होतं काय करतंय माहित नाही, पण जे काय करतंय ते लय चांगलं करतंय. आणि ही सगळ्या पालकांनी भूमिका ठेवावी. याचा अर्थ असा बी नाही की पोराला निवळच सोडून द्यावं. अविनाश भारतीच म्हणले द्या सोडून. आता द्याताल सोडून, पुन्हा काही वर्षानं ते तुम्हाला टाकील गाडून, सगळा घोळ होऊन जाईल. तुम्ही त्यांच्यावर जास्त स्वप्न लादू नका, त्याची कुवत ओळखा. आणि आपल्या लेकराची कुवत आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहीत असते, प्रत्येक पालकाला ती माहीत असते, म्हणून ते लादू नका. पोरांना सांगणे जेवढी आपली अवकात आहे ना तेवढेच स्वप्न बघा. अवकात म्हणजे ह्याची दिमाकाची. इथं काहीच नाही. थोडं थांब रे, लाल गाडीतच येईल, लाल दिव्याच्या गाडीतच येईल. 5 वर्षानं खरंच लाल दिव्याच्या गाडीत आलं, पण आरोपी म्हणून. ठरवा तुमचं काय होऊ शकतं. नाहीतर हाल एवढं सगळं प्रस्त त्या औरंगाबादमध्ये अंबाजोगाईमध्ये MPSC करतोय. MPSC किती वर्ष झालं? 9 वर्ष झालं MPSCच करायला. पोस्ट काही निघा ना. काही काही पोरं MPSCच्या नावाने गंज फिरून गेलेत. परीक्षेचं सेंटर टाकतात पुणे, शिर्डी. म्हणजे शिर्डीला सेंटर कस काय? निकाल येईल तर नाही येईल. इकडं मेरे साईबाबा और मैं वॉटर टँक तसा आंघोळ करीत. परीक्षा बघू पुन्हा परीक्षेचं. ते एक नाही. ठरवा. लोक काहीतरी चांगलं म्हणावं, रेप्युटेशन वाढावं म्हणून स्पर्धा परीक्षा करतोय, म्हणून सायन्सला ऍडमिशन नाही ना शक्य. सायन्स नका करू. पण सोसायटीला काय वाटेल म्हणून सायन्सकडे वळत असाल, सोसायटीला काय वाटेल म्हणून मेडिकलच्या फील्डमध्ये वळत असाल, तर तसं बिलकुल करू नका. मी आप्पाच्या परवानगीने हे बोलतोय. तुम्ही म्हणताला असं कसं काय? नाहीतर तुम्ही झाले तरी असे डॉक्टर व्हाल दिवसभर वाट बघत बसता, पेशंट कधी येईल याची. त्यामुळं ठरवा तुम्हाला काय व्हायचंय. आवडीचं क्षेत्र, त्या आवडीच्या क्षेत्रात जा. आणि यश 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 काय लय मोठी गोष्ट नसते. 3 इडियट्स पिक्चर पाहिलाय ना? अहो 3 इडियट्स पिक्चर मला 2 गोष्टीमुळे प्रचंड आवडतो. त्यातली पहिली गोष्ट आहे 3 इडियट्स मधलं एक वाक्य मला प्रचंड आवडतं आमिर खानचं. आमिर खान म्हणतो काबिल बनो, कामयाबी झक मार कर तुम्हारे पीछे आएगी, मगर काबिल बनो. आपण काबिलच नाहीत. आपण काबिल कुठले आहेत? ऋतिक रोशनचे आंधळे. मैं तेरे काबिल नहीं, तू मेरे काबिल नहीं. ही काय अभिमानानं सांगायची गोष्ट आहे का? काबिल नाही गोष्ट अभिमानानं सांगायची का? पण ते पण आलं, त्या गोष्टी पण आल्या. त्यात काय? आपण आपली ॲबिलिटी, आपण स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलं. आपल्याला स्वतःच्या मनात माहीत असतं, आपल्याला माहीत असतं. आणि मला एक तुम्हाला सांगणे, करिअर आतून आलेल्या गोष्टीतून करा. आतून म्हणजे आतून आलेली गोष्ट किती चांगली असते. मी माळकरी असलो तरी एक उदाहरण देत असतो. अंड माहिती आहे? अंड कोंबडीचं माहिती आहे ना? माहिती आहे ना? अंड जर आतून फुटलं तर काय होतं आणि बाहेरून फुटलं तर काय होतं, याचं एक उत्तम उदाहरण मी देत असतो. अंड जर बाहेरून फुटलं तर त्याची भुर्जी होते, आणि अंड जर आतून फुटलं तर एका नव्या लेकराला, नव्या पिलाला जन्म देत असतं. जोपर्यंत आपल्या मनातला विचार आतून येणार नाही. वरून आला भुर्जीच आहे आपली, आतून आला बस ते झालं म्हणजे झालं. काही मोठी गोष्ट नसते. अहो कित्येक लोक आहेत ज्या लोकांची पार्श्वभूमी शून्य होती, पण आज ती लोक त्यांच्याकडे पाहत असताना अभिमान वाटतो. आणि असं बी काही नाही. मग मला काही काही जण असं म्हणतात ते आपल्याकडे काय झालंय, प्रेरणादायी स्टोऱ्या थोड्या रडकुंड्या झाल्यात. रडकुंड्या प्रेरणादायी. एखादा प्रेरणादायी वक्ता आला की ते सांगतंय एक काळ होता ज्या काळामध्ये एक भाकर सुद्धा खायला माझ्या ताटात नव्हती. आज काळ असा आहे की भाकर खावी, चपाती खावी, पोळी खावी का पिझ्झा खावा, हा प्रश्न माझ्या डोळ्यासमोर उभा आहे. आमचे पोरं काय म्हणतात, त्याच्या ताटात भाकर नव्हती तरी त्याच्या ताटात पिझ्झा आहे. आपल्या ताटात आत्ताच पिझ्झा आहे.
तर पुढे काय असेल, त्यामुळं नो टेन्शन. त्यामुळं नो टेन्शन. कधी कधी प्रश्न पडतो, सगळ्या यशस्वी स्टोऱ्या या दुःखातल्याच कशा असतात? दुःखातल्याच. प्रत्येक यशस्वी माणूस असंच का सांगतो? असंही काही नाही. काही सुखात असणारी माणसं सुद्धा, सगळ्या सुख सुविधा उपलब्ध असणारी माणसं सुद्धा यशाचं शिखर गाठून गेलीत, त्यांनाही यशाचं शिखर मिळालंय. याचा अर्थ परिस्थिती प्रतिकूलच असली पाहिजे असंही काही नाही, पण प्रतिकूल परिस्थिती बऱ्याच वेळेला आपल्याला सगळ्या गोष्टी शिकवत असते. म्हणून माझं तुम्हाला सांगणं आहे, तुम्ही ही गोष्ट करा. पालकांना विनंती आहे, त्यांचं करिअर त्यांना ठरवू द्या शक्यतो. म्हणजे एक उदाहरण मी ऐकलं होतं, एका ठिकाणी एक वक्ते व्याख्यानाला गेले आणि ते हॉलमध्ये बसून चहा पित होते आणि बेडरूम मध्ये नवरा बायकोची चर्चा चालू होती. काय करू, आपल्या पोराला डॉक्टर करू. ते म्हणे नाही नाही इंजिनियर करू. ते म्हणे अगं डॉक्टर करू. ते म्हणे नाही अगं इंजिनियर करू. दोघाची हमरी तुमरीला लागली. ते म्हणे एक काम करू म्हणे, आपण वक्त्यालाच विचारू आपल्या पोराला इंजिनियर करायचं का डॉक्टर करायचं. मग ते वक्ता खुश झाला, चला आपल्याकडे कोणीतरी सजेशन घ्यायला येतंय, त्या लेकराकडे पाहू आणि लेकराला पाहून विचारू की बाळा तुला काय व्हायचंय. दोघं नवरा बायको बाहेर आले. पोरग जन्मालाच आलं नव्हतं, त्याच्या आधीच मायबापाचे भांडणं चालू होते, याला इंजिनियर करायचं का डॉक्टर करायचं. ही जी शर्यत लागली ना, ही एक शर्यत कुठंतरी कमी व्हावी, ही माझी सगळ्या पालकांना विनंती आहे. आणि दुसरी एक मोठी गोष्ट आहे की पोरांनो, हे 10वीचं वय आहे, हे 12वीचं वय आहे. तुम्ही या वयात ठरवा. आपण ग्रामीण भागातले आहेत, आपण अंबाजोगाईचे साईडचे आहेत, म्हणून आपल्या मनामध्ये एक न्यूनगंड असतो, माझं कसं होईल, माझं कसं होईल, माझं कसं होईल. पण आदरणीय गुरुवर्य नरसिंग दादा इथं बसलेत आणि दादाचं एक वाक्य मी माझ्या डायरीमध्ये लिहून ठेवले. ते वाक्य असं आहे की फुपुरड्यामध्ये चालणारे बैल, काय म्हणतोय मी, फुपुरड्यामध्ये चालणारे बैल हायवेला लागले की पाय घसटून पडतातच. मग ते पाय घसटून पडू नये म्हणून प्रत्येक बैलाला नेहमी हायवेला नेलं पाहिजे. याचा अर्थ असा की ग्रामीण भागामध्ये ग्रामीण मानसिकता घेऊन बसलेली पोरं हे शहराकडे जात असताना, तिथल्या स्पर्धेच्या युगात जात असताना, माझं कसं होईल, मला काही येतच नाही, आपल्याला जमतच नाही. मग आपलं सगळ्यात मोठं शहर म्हणजे लातूर पॅटर्न. का कोरला लाव अये, लय वेळ झालं वाट बघू लाव तुमची. येऊ लालायस का लेक्चरला? अय का आला जायचं लेक्चर गोलाईत. काय गोलाईत? गोलाईत आंबा माय आहे रा, आणि तुझी आंबा माय इकडं खुरपायला मिली, त्याचं काय? लातूरच. ही ग्रामीण भागातली मानसिकता. माझं वक्तृत्व आज महाराष्ट्रभर गेलं. पाटील साहेब, मी एक गोष्ट नेहमी सांगतो, मी माझी भाषा सोडली नाही, प्रामाणिकपणे मी माझी भाषा सोडली नाही. मी कुठंही जाऊ द्या, 2 मिनिटात लोक म्हणतात बीड जिल्ह्यातल्या हो का, त्यात अंबाजोगाई टच आहे का? मी म्हणतोय हो, कारण आपली भाषा अशी आहे, 1 मिनिटात वगळून पडते अशी. म्हणजे मी औरंगाबादला सुरुवातीला गेलो, माझ्यासोबत स्टँडर्ड पद्धतीने राहणारे पोरं म्हणायचे, अरे काय राहतो तू, काय बोलतो, तुझं हे गावठी बोलणं, जरा चेंज कर, जरा बदल कर, जरा स्टँडर्ड राहा. तेव्हा माझं त्या मित्रांना एक वाक्य होतं की एक दिवस माझी ही स्वतःची भाषाच मला मोठं करेल. आणि मला माहीत नाही, यूट्यूबला जेव्हा पहिल्यांदा क्लिप गेली ना, ती मी माझ्या भाषेत बोललो म्हणून महाराष्ट्रामध्ये सगळीकडे गेली. मी माझ्या भाषेचा अभिमान नाही सोडला, मला तिचा अपमान नाही वाटला. आपल्याकडे कसं आहे, काही पुरं बोलता येतंय, कशाला बोलायचे बाबा, नको बसावं का शांत, बरोबर बिनधास्त बोला. खाली बोलताना का नाही तुम्ही तसं बोला, स्टेजवरून बोला, प्रत्येक ठिकाणी बोला. म्हणजे माझा एक किस्सा मी माझ्या त्या इंच्या भाषणात सांगितला होता. मी पुण्याला गेलो साहेब, पाटील साहेब, स्पर्धेला, आणि स्त्री भ्रूण हत्येचा विषय होता. आणि स्त्री भ्रूण हत्या परळीमुळे आपल्या सगळ्याला माहिती आहे. मी गेलो, बोलायला लागलो. आपला मराठवाड्यातला अंबाजोगाई साईडचा एक शब्द आहे, जी शब्द जगात कुठंच भेटत नाही, कुठंच भेटत नाही. किती लोक आहेत आज इथं, किती विद्यार्थी आहेत? हा शब्बास, बक्कळ, भरपूर नाही. ते पुण्यातले लोक म्हणतात सो मेनी आयचं मेनी, शांत बस. हे प्रोपोगंडा नाही करत. काही लोकांना ती सवय असते, ऍक्च्युअली काय झालं ना, ऍक्च्युअली काय झालं ना. अरे काय झालं ते सांग ना, कायच ऍक्च्युअली, त्याला स्पेलिंग विचारली तर येईना ऍक्च्युअलीची. मग मी ते पुण्यात गेलो. पुण्यामध्ये माझा बीडचा टोन, माझी अंबाजोगाईची भाषा, माझं भाषण सुरू झालं.
सर, महाराष्ट्रात बक्कळ प्रकरण घडले. बक्कळ प्रकरणामध्ये आम्ही अभ्यास केलाय. बक्कळ दवाखान्यामध्ये आजही स्त्री भ्रूण हत्या होते. त्या बक्कळ डॉक्टरांना कधी आमचं शासन, कधी आमचं सरकार, कधी आमचं न्यायालय शिक्षा देईल, जोपर्यंत हे बक्कळ डॉक्टर लोक बक्कळ स्वरूपामध्ये असलेल्यांचा निकाल लागणार नाही ना, तोपर्यंत इथली स्त्री भ्रूण हत्या कमी होणार नाही. सगळे सिरियस. मला बक्षीसच नाही. मी त्या ह्यांच्याकडे गेलो, परीक्षकांकडं. म्हणलं सर कशामुळं? अबे म्हणे बक्कळ नावाचं प्रकरणच घडलं नाही महाराष्ट्रात, आणि तू काय सांगतो बक्कळ बक्कळ बक्कळ. हात जोडले. म्हणलं आता बोला काय तुमच्या समोर. आपण आपली भाषा नाही सोडायची. नाही तर मी काही काही पोरं पाहिलेत, मुंबईला पुण्याला जातात, 4-5 महिने राहतात, 4-5 वर्ष राहतात, आणि गावाकडे आले, हाय गाईज. कायच गाईज? ते हाय गाईज लगे आमच्या खालून पोरं म्हणतात, बोल बायला. अरे तू गावातून काय भावड्या म्हण ना, त्याच्यामध्ये जास्त. मी काय सांगतोय, प्रोपोगंडा नको. काय आहे आपलं व्यवस्थित. आणि मला अभिमान वाटतो, मला त्या भाषेनं मोठं केलं. आणि मला माझे गुरुवर्य प्राध्यापक दिलीप महालिंगे सरांनी एक गोष्ट सांगितली, जगातली सगळ्यात पवित्र, जगातली सगळ्यात गोड आणि जगातली सगळ्यात सुंदर भाषा आपल्या आईची भाषा असते साहेब. आईच्या भाषेच्या पलीकडे दुसरी भाषा पवित्र असेल का नाही? म्हणून पहा तुम्ही, माणूस किती हुशार होऊ द्या, आई समोर अवकातीत येते का? कुणी आई समोर जाऊन म्हणतं का, मातोश्री आम्ही अंबाजोगाई नगरीतून आलेलो आहोत, आमच्या भोजनाच्या व्यवस्थेचं काय झालं? मातोश्री आपल्या हस्तकमलांनी आज काय भोजनाचा बेत केला आहे? म्हणते गपाय बाड्या गतच गिळाय. तिथं नाही काय, तिथं आपलं जसं आहे तसं. मग मला तुम्हाला काय सांगायचंय, जसे आहात तसे. हा, पण एक गोष्ट आहे, 3 गोष्टीत आयुष्य जगायचं. जशास तसं, जिथल्या तिथं, आणि जवाची तवा. कळतंय ना? जशास, जवाची आणि जिथल्या. एकदा काय झालं, एकदा एका शहरातल्या कॉलेजचे प्राचार्य आले गावाकडं आले गावाकडं, आणि त्यांचा पडला मुक्काम. आणि सकाळी माहिती आहे आपल्याला गावाकडं काय असते ते. सकाळी सकाळी त्यांना जायचं होतं, तेव्हा काय भारत सरकारचं स्वच्छ भारत अभियान आणखीन आलं नव्हतं. ते म्हणे मला जायचंय. शेतकऱ्याचं घर होतं. शेतकरी म्हणला ओके. शेतकऱ्यानं सामुग्री आणून दिली जायची, आपल्याला माहिती आहे, एंड्रेल. ते घेऊन हे निघाले साहेब. आता ह्यांना हे माहित नाही आपण गावात आहे. ह्यांच्या डोक्यात काय, मी प्राचार्य आहे, मी एका महाविद्यालयाचा प्राचार्य आहे, तेही एका शहरातल्या नामवंत महाविद्यालयाचा प्राचार्य आहे. ते गेले, आणि जसे गेले तसे जाता जाता महिला वर्ग होता. ते महिला वर्ग, ह्यांना सवय, बसलेले लोक उठले की आपलं सिट डाऊन म्हणायचं. हे वर्गात गेले की सगळे उठून स्टँड अप व्हायचे, सिट डाऊन. त्यात एक गावातली म्हातारी होती. ती म्हणे काय म्हणला गा? ती म्हणे बस म्हणला. असा मारला तुम्हाला सांगतो. जे गेलं ते आणखीन वापस आलं. जिथल्या माणसानं जवाची तवा असावं. एका पोराचं लग्न जमलं आणि त्याला बसच भेटली नाही यायला, आणि ते म्हणलं एवढ्या वेळेस भागून घ्या, पुढच्या वेळेला मी येतो. जमतंय का? अरे तू ये, तुझ्याशिवाय होणार. जेव्हा तू येशील तवा, आणि जशास तसं. ते म्हणताल जशास तसं कसं? एका श्रीमंत बापाच्या पोरानं आपल्या बापापाशी विनंती केली की पप्पा मला असं वाद्य आणून द्या जे वाद्य जगात कुणीच वाजवलं नाही. आणि वडिलांना एक सांगणे, पालकांना एक सांगणे, आपल्या पोरांचा तेवढाच लाड करा जेवढा लाड चांगला आहे. काही गोष्टीचा लाड करायचा नाही. त्या पोरानं विनंती केली, पप्पा मला असं वाद्य आणून द्या जे वाद्य आतापर्यंत जगात कुणीच वाजवलं नाही. आमचा बळीराम भाऊ आलाय समोर बसलाय, संगीतकार.
आता असं वाद्यच नाही ना जगात. ज्यानं कुणी बनवलं ते एकदा वाजवून बघणारच आहे. हे लय फिरलं, सगळे जग फिरलं, जगात फिरून आलं, पण त्याला काही ते वाद्य सापडलंच नाही. त्यानं वाद्य आणलं की पोरगा म्हणायचं, बघा ह्याची हिस्ट्री गुगलला टाकली आहे मी, की सगळ्यात अगोदर येणं वाजवलंय. मृदंग आणला, मृदंग तर देवादी देवतांच्या काळापासून वाजत आलाय. ढोलकी, ढोलकी तर तमाशात घरोघरी आहे. सगळं त्याला वाद्य वाजवून झालेले. ते म्हणे वाद्य तुम्ही असं आणलंच नाही. हा बिचारा निघाला, चलत 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 निघाला गाडी घेऊन. एक घाट लागला. त्याने विचार केला थोडा वेळ बसू, पाणी पिऊ आणि घाट पार नंतर करू. तिथून एक मेंढपाळ जाऊ लागला. मेंढपाळ शेळ्या राखणारा. हे मोठीलट पगडी, कानात बाळ्या, वाळे वाळे पायात, हे घुंगडी, धिप्पाड देह, हातात काठी, हर्र हर्र छिर. ते निघालेलं आणि त्यानं बघितलं एक श्रीमंत माणूस सूटबूट घातलेला, चांगली मोठी 15-20 लाखाची गाडी उभी आहे. हे परेशान आहे म्हण्याकडे. चला आपलं काम आहे माणसाचं की एखादा परेशान माणूस असेल तर त्याला जाऊन भेटावं. ही काळ आधीचा होता बरं, आत्ताचा. आता एखादा परेशान दिसला की लोक म्हणते जाऊ द्या काय तर झाला असेल. लय काळ बदलला सर. ते शेतकरी, आपलं ते धनगर समाजाचा माणूस त्याच्या जवळ आला मेंढपाळ. तो मेंढपाळ म्हणला, साहेब काय झालं? त्यानं त्याच्याकडे पाहिलं, त्याच्या राहणीमानाकडं. एवढं जग फिरलो म्हणे, एवढ्या मोठ्या मोठ्या आर्टिस्टला भेटलो, एवढ्या मोठ्या संगीतकारांना भेटलो, काहीच खरं नाही. आणि तुझ्यासारखा शेतकरी, तुझ्यासारखा मेंढपाळ मला काय सांगणार आहे? चल जा म्हणे. अहो साहेब सांगून बघा, सांगितल्यानं दुःख हलकं होत असतंय, सांगा. ते म्हणे माझं पोरगा एकुलतं एक, करोडाची प्रॉपर्टी आहे, पण पोरानं अशी मागणी केली की असं वाद्य आणून दे जे जगामध्ये आतापर्यंत कुणीच वाजवलं. त्या मेंढपाळानं विचार केला, हे पोरग शाडबारदा नाही गड्या आणि ह्याची अक्कल ठिकाणावर आणाव. ते म्हणे साहेब सोपं आहे, आज रात्री वस्तीला थांबा, उद्या सकाळी तुमचं वाद्य घेऊन जा. ते म्हणे काही मजाक करतो का? अहो मी बनवून देतो, माझ्याकडे वाद्य आहे, ते आतापर्यंत कुणीच वाजवलं नाही. ते म्हणे चला अख्खं जग फिरून बसलो, काही भेटलं नाही. एक दिवस त्याच्या वस्तीवर मुक्काम केला साहेब. तो साहेब त्या मुक्कामाच्या गाडीतून खाली उतरला नाही, एसी गाडीमध्ये झोपला. मेंढपाळ गेला, सकाळी सकाळी उठला. उठल्याबरोबर त्यानं म्हणला, साहेब काळजी करू नका, 10 मिनिटामध्ये तुमचं वाद्य आणतो. तो मेंढपाळ सकाळी सकाळी फ्रेश झाला, ह्याला चहा दिला. हा गेला मेंढपाळ चलत चलत गावातल्या कुंभाराकडे गेला. कुंभाराकडून एक गाडगं घेतलं. ते गाडगं जवळ घेतलं. फाटलेलं धोतर होतं, त्या धोतराचं एक मोठं उपरणं केलं. ते उपरणं हातामध्ये घेतलं. चलत 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 गावच्या जवळच्या शेतात गेलं. शेतामध्ये एक बोरीचं झाड होतं. बोरीवर एक महवळ बसलं होतं. ते महवळ धरलं, उचललं, गपकनच्या गाडग्यामध्ये कोंबलं, वरून त्यानं बांधलं. ते बांधलेलं गाडग्या घेऊन आलं. ते म्हणे साहेब हे वाद्य आतापर्यंत जगात कुणीच वाजवलं नाही. ते म्हणे हे वाजवायचं कसं? काहीच नाही म्हणे साहेब, फक्त वरून हाणायचं, ग्वाय 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 वाजते. ते म्हणे वा, आणि आतापर्यंत कोणीच वाजविलं नाही. ते म्हणे साहेब पण ह्याच्यावर नाचायचं कसं? ते म्हणे जेव्हा नाचायचे तेव्हा मला फोन करायचा, तवर विचारायचं. हे गेलं घरी घेऊन पोराला दिलं. पोरग म्हणलं हे वाद्य? अरे काय वाजतंय म्हणे, फक्त वाजव. त्या पोरानं असं वाजवलं की ग्वाय ग्वाय ग्वाय, नाचाय काय लागतंय, ग्वाय ग्वाय. ते गेलं पोरग रूम मध्ये, मस्त त्याने वरून हाणायचं, ते वाजायचं ग्वाय ग्वाय. त्याची मित्र कंपनी म्हणे मजा नाही यार, अंग हालाय पाहिजे म्हणे. ते म्हणे पप्पा याच्यावर नाचता येत नाहीये. ह्यानं लावला त्या धनगर मेंढपाळाला फोन. ते म्हणे साहेब नाचायचं कसं? सोपं आहे म्हणे, वरची गाठ सोडा फक्त. तुम्ही गाठ सोडली की पोरग थांब म्हणलं तरी थांबत नाही. पुढचा प्रकार आपल्याला सगळ्यांना, जशास जोपर्यंत आपण आपली प्रवृत्ती अशी करणार नाहीत तोपर्यंत यश नावाची गोष्ट आपल्याला मिळणार. मग आपण जशास तसं असलं. हल्ली दुसरी एक भानगड झाली आहे, पोरामध्ये नैराश्य लय वाढले. नैराश्य मी पाहतो, काही पोरं बघितल्या कळतात, अरे हे MPSCचं आहे गड्या, हे UPSCचं आहे, हे 10वीचं आहे, हे 12वीचं आहे. का? आमच्या आई वडिलांचं एक चूक आहे. 9वी पर्यंत आमची येताना गाडीत चर्चा झाली, 9वी पर्यंत आपण पोराकडे लक्षच देत नाही. पोरग 10वीला आलो, लय महत्वाचं वर्ष आहे, लय महत्वाचं वर्ष आहे, लय महत्वाचं वर्ष आहे, उठावं लागतंय, अभ्यास करावं लागतंय, उठावं लागतंय, अभ्यास करावं.
ते म्हणते हेच कसं महत्वाचं आहे बाबा, मागचे गेले का, मागचा अभ्यास केला नाही, नाही 10वीचं वर्ष लय महत्वाचं, त्या एकाच वर्षाला महत्व, 12वीचं वर्ष लय महत्वाचं नाही. नाही, आयुष्यातला प्रत्येक वर्ष आणि प्रत्येक दिवस विद्यार्थी म्हणून आपल्या आयुष्यातला महत्वाचा असतो, ही गोष्ट लक्षात असो. हल्ली असं झालंय पोरायचे, म्हणजे पोरच नाही सगळ्या समाजाची अशी अवस्था झाली, लोक हसायलाच तयार नाहीत. काही काही लोक हसले तरी एवढंच हसतात. आणि दुःख जरी झालं तरी आमचं दुःख एवढंच आहे. नाही भाऊ, अरे असं मोकळं हसता आलं पाहिजे. काय होईल, एखादा म्हणाल भिताड पडल्याने हसतो, म्हणू दे ना, पण हसणं दाबायचं. काही काही लोक उग जसं का त्याचा बॅनरवर फोटो द्यायचा आहे, अरे मोकळं हस ना, तुला जसं हसायचं तसं. मी एक वाक्य सांगत असतो, ज्या माणसाला मन मोकळं हसता आलं आणि ज्या माणसाला धाय मोकळून रडता आलं त्या माणसाला जीवन जगता आलं, नाहीतर बाकीच्या लोकांना जगता येत नाही येत. आपल्याला आपण हसतो ना दुसऱ्यावर लय हसतो, पण त्याला लागून एक दुसरं वाक्य सांगत असतो, जगामध्ये दुसऱ्यावर हसण्या इतकं सोपं, जगात दुसऱ्यावर हसण्या इतकं सोपं आणि दुसऱ्यासाठी रडण्या इतकं अवघड काम दुसरं कुठलंच नाही भाऊ. दुसऱ्यासाठी ही दोन माणसं इथं बसलीत ना, आप्पा आणि संतोष पवार सर, ही दुसऱ्यांसाठी रडणारी माणसं आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकरी, ज्या वडिलांनी आत्महत्या केली त्या सगळ्या शेतकऱ्याच्या पोराला या माणसानं दत्तक घेतलंय. सर, तुम्हाला पुण्य नावाची गोष्ट दुसरी काहीच करायची गरज नाही, तुमच्या पुण्य पदरात पडलंय. हसा, बिंदास्त हसा. टेन्शनवर उपाय एकच आहे, बिंदास्त. लोक क्लास लावायलेत हसायचे, क्लास. ते आमच्या औरंगाबादमध्ये विद्यापीठात सकाळी येतात आणि त्याचं हसू येत नाही, ते ट्रेनरकडे बघून हसू येते. ते ट्रेनरच असं करतंय हावभाव, त्याच्याकडे पाहूनच हसू येते. अरे बिंदास्त हसा. म्हणजे एक कविता होती मला 5वीला, पूर्वी कसा पाऊस काळ 4 महिने हसायचा, हिरवगार रान पाहून माणूस खुशीत हसायचा, प्रत्येकाची कणगी भरून धान्य मोप असायचं, दही दुपतं तूप लोणी याला माप नसायचं. आता मात्र एवढ्या तेवढ्या पावसा वाचून सारं चित्र पालटलंय आणि गाव पण हरवल्यानं माणूस पण गारटलंय, गाव पण हरवल्यानं माणूस पण गारटलंय. म्हणजे पूर्वी 4 ढग काळे पडले की पाऊस किती पडेल याची मिजाज नसायची आणि एखाद्या माणसाला पोळलं तरी माणसं घळाघळा रडायची. आता ढगांना धरून बद 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 असं हलवलं तरी टिपूसभर पाणी गळत नाही आणि माणसासमोर माणसाला जिवंत जाळलं तरी आमचा आसू ढळत नाही. एवढी दुर्दैवी अवस्था माणसामध्ये कुठून आली या अनुषंगाने विचार करा. माझ्या मित्रांना 10वी 12वीच्या मित्रांना सांगणे, तुम्ही डिग्र्या मिळवा नाही मिळवा म्हणजे शिक्षण नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाची व्याख्या करत असताना असं सांगितलं होतं, शिका, सगळ्यात जास्त शिका. पण त्याच बाबासाहेबांचं वाक्य असं होतं की मला शिकलेल्या लोकांनी सगळ्यात जास्त धोका दिला. प्रश्न पडतो, शिकलेल्या माणसांनी सगळ्यात जास्त धोका. आपल्या ग्रामीण भागात एक म्हण आहे, जेवढे शिकले तेवढे हुकले. मला ह्या म्हणीची कधी कधी लाज वाटते की शिक्षणाबद्दल अशी दुष्टी भूमिका का आली. माझ्या मित्रांना सांगणे, भरपूर शिका, इतकं शिका की तुमच्याकडे पाहत असताना तुमच्या बापाची टोपी ही डोक्यावरून खाली पडली पाहिजे, एवढी तुमची कर्तृत्वाची मान उंच गेली पाहिजे. पण असं शिकू नका. वाजवा वाजवा पटकन. हा ओके. पण त्या शिक्षणामुळे तुमची प्रतिभा अशी बनवून घेऊ नका की एक दिवस तुमच्याच बापाला तीच टोपी शर्मेनं खाली घालावी लागेल. का? कारण शिक्षण हे माणसाला समृद्ध बनवतं. शील, क्षमा, नम्रता या 3 गोष्टी तुमच्याकडे येणं म्हणजे शिकणं. बाबासाहेबांनी सांगितलं, फक्त डिग्र्या मिळवणं एवढा शिक्षणाचा हेतू नाही भाऊ. म्हणून त्या शिक्षण घेत असताना सामाजिक, आपला घरगुती, गावचा माहोल सुद्धा चांगला असावा. गावाबद्दल प्रेम असावं, गावाबद्दल आसक्ती असावी. घाटनांदूर माझं मूळ गाव नाही, माझं मूळ गाव लातूर जिल्ह्यातलं औसा तालुक्यातलं. तुम्ही मागा म्हणले ना लातूर आणि आपल्या बीडचं एक व्यक्तिमत्व, मला लय चांगलं वाटलं. कारण लातूर जिल्ह्यातून पोटावरचं हातावरचं पोट घेऊन
माझा बाप इथं कमवायला आला, माझ्या घाटनांदूरनं मला स्वीकारलं आणि घाटनांदूरच्या मातीनं मला मोठं केलं. आज घाटनांदूरच्याच जाधव कोचिंग क्लासेसचा 20वा वर्ष आहे आणि आप्पासारखा आदर्श माझ्या डोळ्यासमोर आहे. ही माती मोठी करणारी आहे. पण मी जर घाटनांदूरच्या मातीला विसरलं, नाही तर काय शिकतात, कडक कपडे घालतात, गावाकडे येतात. हल्ली ना मला गावची धुळच सहन होत नाहीये. कसं की हल्ली गावचं वातावरण जे आहे ना ते मला मानवतच नाहीये. अरे त्याच धुळीमधून तुला लोंबळू लोंबळू नेलं. तू घरी जाताना पुन्हा खिशात भरून माती न्यायचा आणि तुला त्याच गावाबद्दल नाही नाही. आपला गाव हा आपल्या जगातलं सगळ्यात मोठं स्थान असतं. म्हणून आपल्या गावाबद्दल, आपल्या समाजाबद्दल, आपल्या मातीबद्दल आणि आपल्या माणसांबद्दल आदर ठेवायला शिका. एक झालं, समारोपाकडे वळणार आहे. मी काय प्रेरणा देणार तुम्हाला? म्हणजे मला बऱ्याचदा प्रश्न पडतो, प्रेरणादायी व्याख्याते ज्यांच्या व्याख्यानानं माणसं पेटून उठतात. अरे म्हणलं तिने आग लावीत फिरू नये म्हणजे झालं? हे असलं काही नसतं. मी तुम्हाला आता 10 मिनिट बोललो, तुम्ही बाहेर जाईपर्यंत म्हणता कसं बोलताय पोरग, एक नंबर बोलताय, नंबर 1 बोलताय. चौकात गेले, तुमची बस लागली, कंडक्टर सोबत भांडणं झाले, काय बोललं पोरग, कोणाला माहिती काय बोललं ते. इथं कंडक्टर मला तिकीट लवकर देणार. मी काय तुम्हाला प्रेरणा देणार? मित्रांनो, आयुष्यामध्ये यश मिळवण्यासाठीची प्रेरणा तुमच्या घरात आहे. ज्या प्रेरणेला तुमची माय म्हणता येतं आणि ज्या प्रेरणेला तुमचा बाप म्हणता येतं, तुम्ही त्यांच्याकडे पहा. माझ्यासारख्याची प्रेरणा मी तुम्हाला प्रोत्साहित करावं. राब राब राबणारा बाप एखादा म्हणायचा आमचे पप्पा राबतच नाहीत, आमच्या पप्पांचं एसीचं ऑफिस आहे. माझं एक वाक्य असतं, पाटील साहेब, माझं एक वाक्य असतं, बाप बांधावर काम करणारा असू द्या. वाक्य सगळ्यांनी नीट ऐकायचा. बाप बांधावर काम करणारा असू द्या, बाप एखाद्या सरकारी ऑफिसमध्ये काम करणारा असू द्या, नाहीतर बाप हा एसी रूम मध्ये बसून काम करणारा असू द्या. जिथं बाप आणि कष्ट या दोघांचं उत्तर मिळायला लागतं ना, त्याची बरोबरी ही सेम असते. मग बांधावरचा बाप असू द्या नाहीतर एसीतला बाप असू द्या, बापाच्या घामाची किंमत ही सारखीच आहे, कारण तो बाप आहे आपला. त्याच्यामुळं आमच्या बापाने काही कष्ट केले नाहीत. अरे त्या एसीत जाण्याच्या अगोदर बापानं काय केलंय? म्हणून तुमची प्रेरणा सगळ्यात मोठी तुमच्या घरात आहे. तुमचा बाप, तुमची माय, त्याच्या पलीकडे मोठी प्रेरणा नाही. तुम्ही रोज देवा, म्हणजे मी टिकटॉकला नाही, आपण टिकटॉकला नाही, आपले डायलॉगले टिकटॉकला आहेत, दणक्यात टिकटॉकला आहेत. मला पोरं म्हणले, सर तुम्ही ते टिकटॉक उघडा. म्हणलं एवढा वेळ आहे कोणाकडं? इथं किती जण टिकटॉकला? आता हात वरी करावं तरी पंचायत, नाही करावं तरी पंचायत, सगळेच आहे मला माहिती. जवळजवळ टिकटॉकचं येडच आलं, येडच. पण त्याच्यावर माझं एक वाक्य गेलं. ते माझं वाक्य असं होतं की ज्या पोराला बापाच्या डोळ्यातला आनंद आणि माईच्या डोळ्यातलं समाधान शोधता आलं, त्या पोराला यश मिळालं आणि त्याच्या पदरात येऊन पडलं. यश दुसरी गोष्ट नाही. सक्सेस सक्सेस, करिअर करिअर, नाही तर करिअरचे स्वप्न ते पूर्ण नाही झाले की नैराश्य, नैराश्य आले की कबीर सिंग. कबीर सिंग, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया. हा बुटाना हाणला पाहिजे. मग त्याच टिकटॉकला डायलॉग गेला माझा. अमिताभ बच्चनचा पिक्चर आला, मैं मर्द टांगे वाला, मैं मर्द टांगे वाला, दुश्मन क्या मारेगा मुझे, मेरा दोस्त ऊपर वाला, मेरा दोस्त ऊपर वाला. आता जर अमिताभ बच्चनला सेकंड पार्ट काढ म्हणलं ना, ते म्हणेल मैं सिगरेट पीने वाला, मैं दारू पीने वाला, दुश्मन क्या मारेगा मुझे, 7-8 सालों में मैं खुद ही मरने वाला. आणि कॉलेज रूपी जीवन जगणाऱ्या पोरांमध्ये हे प्रस्त वाढलं. टेन्शन आहे, प्रॅक्टिकल आहे, तार लागते. एका सेमिनारमध्ये मी बोललो, व्यसनापासून दूर राहा. ते पोरगं म्हणलं, सर तुम्हाला काय लागलंय? रात्रभर अभ्यास करावा लागतंय. मग उगा आपलं एक चुटकी टाकली की झोप उडती. अरे बाप, म्हणले झोप उडती. एक जण तर म्हणला, सर माझ्या मनात आहे पण सकाळी माझा कार्यक्रमच होत नाही खाल्ल्याशिवाय. सकाळी वरून इडा टाकल्याशिवाय आपला कार्यक्रमच होत नाही. मी म्हणलं विज्ञानानं असा काय शोध लावला, ह्याच्यात असा कोणता गॅस आहे की ह्याचा गॅस बाहेर निघतो? पण सगळा प्रोपोगंडा आपण केलाय. व्यसनाच्या आरी जाऊ नका, उच्च विभूषित, उच्च शिक्षित
इंजिनिअरिंग फील्ड, मेडिकल फील्डला गेले की पोरं नैराश्य येतं, अभ्यास, प्रॅक्टिकल या गोष्टी, सक्सेस मिळेना, इतक्याहून हुकलं तितक्याहून हुकलं. नैराश्यामध्ये जाऊ नका भाऊ. हसत खेळत जिंदगीचे 4 दिवस आहेत, मस्त मजेत आनंदात जगा. दुसरी एक शेवटाकडे समारोपाकडे जात असताना मायबापाची इज्जत करायला शिका. मायबापाला सगळ्यात मोठं स्थान द्यायला शिका. कारण मी दुसरं काहीच केलं नाही. माझा कीर्तनकार म्हणून उल्लेख झाला. आप्पा मी कुठल्या संस्थेत बसलो नाही, कोणाचा दोरा हातात बांधला नाही. घाटनांदूरचे राजभाऊ महाराज पुरी यांनी मला कीर्तनामध्ये उभं केलं आणि मी कीर्तनकार म्हणून पुढे आलो. कारण पप्पा जिथं नोकरीला होते रामविलास भाऊच्या इथं हरिहर महाराज दिवेगावकर भागवत कथेला आले होते आणि त्यांची कथा होती. मी पाहिलं होतं की माझे वडील त्यांना पाणी नेऊन देत आहे आणि मला घरी आल्याच्या नंतर आमचं बोलणं झालं होतं, महाराज होतो का? म्हणलं होतो का? झालो. तुम्ही म्हणले ना व्हायचंय आणि चला झालो. काहीच नाही. उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये गावाच्या तपेश्वर मठामध्ये जाऊन अभ्यास केला, संत साहित्य पाठ केलं आणि महाराष्ट्रात आतापर्यंत नाही म्हणलं तरी 1200 ते 1300 कीर्तनकार केलेला हा पोरगा आहे. केलेत, बिंदास्त केलेत. आपल्या हातात आहे, आपण ठरवलं पाहिजे. आपलं सगळ्याच बाबतीत ते करावंच लागतंय, आपल्यात नसतंय, रक्तातच असावं लागतंय असं काही नाही. म्हणून तुम्ही तुमचं करिअर आई वडिलांना डोळ्यासमोर ठेवून करा. मी आई वडिलांवर महाराष्ट्रभर बोलतोय. आप्पा यश 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 काय असतं माहित नाही. माझ्याकडे काही व्हॉट्सअपचे मेसेज आहेत, माझ्याकडे काही फेसबुकचे मेसेज आहेत, माझ्याकडे काही रेकॉर्डिंग्स आहेत ज्या ऐकल्याच्या नंतर माझ्या डोळ्यात पाणी येतं. मी कधी कधी विचार करतो, अविनाश तू काय कमवलं आयुष्यामध्ये? माहित नाही आपल्याकडे प्रॉपर्टी किती येईल, पैसा काय येईल, काय 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 बळीभाऊ आपल्याला माहित नाही. पण एका गोष्टीचं समाधान आहे, आतापर्यंत महाराष्ट्रातल्या 36 ते 37 पोरांनी मायबापाला घरात घेतलंय या अविनाश भारतीचं भाषण ऐकून. बस संपला विषय, संपला विषय. मोठी गोष्ट नसते काही. मला एक फोन आला होता माझा व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या नंतर. तो पोरगा मला म्हणला, सर 3 वर्षापूर्वी बापासोबत भांडण करून पुण्याला आलोय, एका कंपनीमध्ये जॉब करतोय, पण आज डोक्यामध्ये प्रकाश पडला की वडिलांसोबत भांडण करून आलोय, आपलं चुकलंय. आज 3 वर्षानंतर गावाकडे आलोय. या माझ्या फोनवरून मी आणि माझे वडील दोघं जण तुम्हाला एकाच फोनवरून बोलणार आहेत. तुमच्यामुळे आज बापाकडे परत आलोय 3 वर्षानंतर. माझ्यासाठी सगळ्यात मोठा पुरस्कार होता, सगळ्यात मोठी गोष्ट होती. माहित नाही काय लय मोठा तीर लागणार आहे आणि काय होईल काय होईल माहित नाही. म्हणजे इथं कवी म्हणून उल्लेख झालाय. आपण कविता बी आपल्या शब्दात लिहितो. माझ्या शब्दामध्ये आपले आपले जसे शब्द आहेत. नाही तर काही काही ते कवी असतात, कवी म्हणल्यास एवढे पोरं बसतील मोठा प्रश्न होता. कारण कवी म्हणजे डोक्यावर पडलेले असतात, आत्म्याचा परमात्म्याशी संवाद साधतात. काही काही लोक कवी दिसले तर रस्ता बदलतात. म्हणजे एक कवी होता इष्टीमध्ये, त्याच्या बाजूला एक माणूस होता, दोघांनी एकमेकाला राम राम घातला. तो माणूस म्हणे राम राम, ते म्हणे राम राम. तुम्ही काय करता साहेब? ते म्हणे मी कवी आहे. कवी म्हणे तुम्ही? मी बहिरा आहे. कळलं? आज हसा, उद्या हसा, एका महिन्यानं हसा, पण हसा. ते काय म्हणे मी बहिरा आहे. कवीला ऐकून घेत. एक जण पुढे पळत होतो आणि एक जण मागं पळत होतो. एक जण लई पळत होतो आणि दुसरं त्याच्यापेक्षा जोरात पळत होतो. ते म्हणे थांब. पोलीसवाल्याने बघितलं, पोलीसवाला वाटलं मारतो काय की बा त्याला. ते पोलीसवाला गेलं, त्याला थांबवलं. अरे म्हणे आता का त्याचा जीव घेतो? ते म्हणे नाही साहेब, तो कवी आहे म्हणे. मग त्याने मला 4 कविता ऐकवल्या म्हणे. मग आणि माझी एकच ऐकून पळायले म्हणे. माझ्या 4 जोपर्यंत ऐकत नाही. पण अशा कालावधीमध्ये तुम्ही एका कवी माणसाला ऐकायला इतक्या वेळ बसलात, मला वाटतं माझ्या आयुष्याची ही सार्थकता आहे. तुम्ही कवी माणसाला ऐकायला बसला. काय कवी काय लिहितात कवी? अशा सांजवेळी तुझी याद येते, तुझी याद येता मनी जाग होते, असं होतं तसं होतं. या समुद्र किनारावर आयुष्याच्या लहर तरी उठत असताना तरळ तरळ तरळ. लोक म्हणले समुद्र ना आयुष्य, इथं नदीला पूर नाही, नदीला पाणी नाही. आपलं लिही. शेतकऱ्यावर काय लिहावं? मी भूमिहीन माणूस आहे, पण शेतकऱ्यावर काय लिहावं? मराठवाड्यातल्या सगळ्यात जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. समारोपाकडे जातोय आपण, सगळे शेतकऱ्याचे पोर आहेत. मराठवाड्यातला पोरगा आहे म्हणून सांगतो. इयत्ता 5वीच्या वर्गात गुरुजी इंद्रजित भालेरावांची बाप नावाची कविता शिकवत होते. शेतामध्ये माझी खोपतीला बोराटीची झापती, तर राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. लेतो अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर, माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा चाकर. गुरुजी कविता शिकवत होते, पोरं कान लावून ऐकत होते. कविता शिकवून झाली, गुरुजी निघून गेले. वर्गामध्ये कोपऱ्यामध्ये बंडू नावाचा एक शेतकऱ्याचा पोरगा हताश अवस्थेत बसला होता.
खिडकीमधून गुरुजीनं पाहिलं, बंडू चिंताक्रांत आहे. गुरुजीनं बंडूला जवळ बोलवलं, विचारलं, बंडू का चिंताक्रांत आहे? बंडूनं गुरुजीला विचारलं, गुरुजी तुमच्या कवितेतला बाप आणि माझ्या कवितेतला बाप दोन्ही मला एकच वाटतात. तुमच्या कवितेतला बाप मिरची भाकर खातो, माझ्या आयुष्यातला बाप मिरची भाकर खातो. तुमच्या कवितेतला बाप अंगावर चिंध्या लेतो, माझ्या घरातला माझा शेतकरी बाप अंगावर चिंध्या लेतो. गुरुजी मला सांगा, तुमच्या कवितेतल्या बापाची आणि माझ्या वास्तवातल्या बाबाची अवस्था बदलणार कधी? गुरुजी निरुत्तरित झाले. प्रश्न अनुत्तरित राहिला. गुरुजीला काय बोलावं कळालं नाही. आणि मध्यंतरी मराठवाडा सगळ्यात जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि महाराष्ट्राचे महामहिम कृषी मंत्री असं म्हणाले. काय म्हणाले? की मराठवाड्यातला शेतकरी आत्महत्या करतो, तो कर्जाला कंटाळून करत नाही, तर त्याच्या प्रेम प्रकरणामुळे करतो. आणि हाच प्रश्न घेऊन एक पत्रकार मराठवाड्यात आला आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पोराला विचारलं की तुझ्या बापानं आत्महत्या केली प्रेम प्रकरणामुळं, असं महामहिम कृषी मंत्र्याचं म्हणणं आहे. याच्यावर तुला काय म्हणायचंय? महामहिम कृषी मंत्र्याला उत्तर देत असताना तो शेतकऱ्याचं पोरग म्हणलं, बरोबर आहे पत्रकार साहेब, माझ्या बापानं आत्महत्या केली प्रेम प्रकरणामुळं, पण महामहिम कृषी मंत्र्यांना कळालं प्रेम प्रकरण ते बाया बापड्यांचं होतं. माझ्या बापानं या काळ्या माईवर हजारो वर्षापासून प्रेम केलं आणि पाऊस रूपी प्रियकराची वाट बघितली. पाऊस रूपी प्रियकराची वाट बघितली. आकाशातून पाऊस आला नाही, मातीतून हिरवं सोनं उगवलं नाही. माझ्या बापाची प्रेम कहाणी अधुरी राहिली. याच्यावर मी काय बोलणार? मी आवाज उचलू शकत नाही. माझी अवस्था काय? मी विद्यार्थी आहे, मी सरकारला जाब विचारू शकत नाही, पण मी कवी आहे, मी लिहिलं पाहिजे म्हणून 2च ओळी लिहिल्या. त्या 2 ओळी तुमच्या समोर ठेवतो. त्या 2 ओळी अशा होत्या की प्यावा वाटत नाही विषाचा घोट, प्यावा वाटत नाही विषाचा घोट, पण काय करणार मायबाप सरकार? मातीच्या वासानं भरत नसतं पोट, मातीच्या वासानं भरत नसतं पोट. मला सांगायचंय काय? तुम्ही न्यूनगंड सोडून मोकळे व्हा. आई बापाला आदर्श ठेवा. आई बापा समोर नाही तर तुमचं काय सगळ्यासाठी काही बी. आणि 10वी 12वीच्या पोराला दुसरं एक सांगणे, युवा नेता होऊ नका. आपल्या अंबाजोगाई तालुक्यात एवढे युवा नेते झालेत, आगा दगड उचलला की युवा नेता, दगड उचलला की युवा नेता. आणि ते असे फिरायलेत, धडकलं लगेच बॅनर. तुमच्यावर आशा होत्या, तुमच्याकडून अपेक्षा होत्या, मन दुखवून गेला. राजासारखा राजा मन हरवून गेला. भावपूर्ण श्रद्धांजली. हा दणका झालाय. व्यवस्थित राहा. वडिलांची प्रेरणा डोळ्यासमोर ठेवा. दुसरं काही लागणार नाही. देव शोधायचाय तर मायबापात शोधा. मी महाराज असून एक वाक्य सांगत असतो, तुम्ही आयुष्यात यशस्वी होत असताना देवावर जास्त विश्वास ठेवू नका. महाराज असून सांगायलो. नाही तर आता 10वी 12वीचे पेपर सुरू झाले की आमचे पोरं सोमेश्वर मंदिरात, हे जोगाईला गुडघ्यावर जाते, जोगाईला गोडघ्यावर. मंगळवार आला गुडघ्यावर, सत्वर पाव ग मला भवानी रोड गावा इन तुला. सगळे पोरं अंबाबाईला, आणि अंबाबाईला आणि मारुतीला, गावातल्या मारुतीला नवस करतात. बजरंगबली आपला 10वीचा इंग्लिश काढून देणे, 11 नारळ 5 किलो पेढे माझ्याकडून. बजरंगबली म्हणले, इंग्लिश? व्हॉट इज मीन बाय इंग्लिश? ते म्हणे, बजरंगबली आपला इंग्लिश काढून देणे, 11 नारळ 5 किलो पेढे. बजरंगबली म्हणले, डन. पोरग गेलं पेपरला, बसलं. ह्याला आठवलं माझं बजरंगबलीचं बोलणं झालंय. ह्यानं मारला मिस कॉल बजरंगबलीला. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीसती हूँ लोक उजागर, रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा. बजरंगबली गद्या सहित तिथं म्हणले, बोला. बजरंगबली सगळं व्यवस्थित आहे, ऑब्जेक्टिव्ह तेवढे हुडकून आणा. बजरंगबली म्हणले, आपले 11 नारळ. ओके ओके डन, नो टेन्शन. आता देव आहे ना, देव काही करू शकतो. बजरंगबली म्हणले, कुठं भेटल उत्तर? कुठं भेटल? ते म्हणे, लायब्ररी. बजरंगबली नीट लायब्ररी. कोण बघायला? डायरेक्ट स्वाहा म्हणून असे जाग्यावर. बजरंगबली आले. आता आयुष्यात बजरंगबलीनं एकच परीक्षा दिली साहेब, एकच. लक्ष्मणाला लागली शक्ती
आणि संजीवनी आणाय कोणाला पाठवलं? बजरंग बली गेले संजीवनी आणायला. इकडं बी तशीच तिकडं बी तशीच. ही न्यावी आणि लक्ष्मण गेले तर चुकीची नेली तर. बजरंग बलीने काय केलं? ए झोपले का तुम्ही? काय केलं? डोंगरच. हे सुग्रीव आपलं सुषेण वैद्य घ्या हुडकून कोणती बरोबर आहे ती. बजरंग बली आले लायब्ररीत. इकडं बी रिकाम्या जागा तिकडं बी रिकाम्या जागा तिकडं बी रिकाम्या जागा. बजरंग बली म्हणले चुकलं आणि पोरग नापास झालं तर 11 नारळ 5 किलो पेढे. काय केलं बजरंग बलीनं? लायब्ररीच नीट परीक्षा सेंटरवर घ्या 11 नारळ 5 किलो पेढे डन. असं आपल्यासोबत होऊ म्हणून बजरंग बलीच्या विश्वासावर बसायचं. कारण संभाजीराजांनी असं लिहिलं, जे दैववादी असतात ते नामर्द असतात आणि जे प्रयत्नवादी असतात ते मर्द असतात. मग आपला आपण ठरवा. संत तुकारामांनी असं लिहिलं, असाध्य ते होय साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. म्हणून अभ्यास करा, प्रचंड अभ्यास करा. त्या अभ्यासाच्या बळावर जग तुमच्या पायथ्याशी आहे, जग तुमच्या कवेत आहे, ते तुम्ही मिळवाल यामध्ये तीळमात्र शंका नाही. देव मानायचे तर आई वडिलांना देव माना. आई वडिलांसारखं मोठं दैवत नाही. बजरंग बलीला रोज पाणी घालायलात आणि घरी आल्याच्या नंतर आई वडिलांना नीट बोलत नाहीत, तुमचा उपयोग नाही. आई वडिलांची प्रेरणा घ्या. तुम्ही सगळे रेकॉर्ड ठेवा सगळे. म्हणजे आमच्या पोरांना क्रिकेटचं लय वेड असते, क्रिकेटचं लय वेड. आता ते सुरू आहेत ना मॅच बीच, पोरं एक्झाम बिक्झाम सोडून घ्या बस आजचा मॅच लय डेंजर आहे लय. आणि इतकं वेळ आहे ते वर्ल्ड कप मी पाहत नाही बरं मॅच, 5 मिनिटात आवरतो. वर्ल्ड कप पाहिला का? वर्ल्ड कप धोनी आऊट झाला पहा धोनी. आणि जसा धोनी आऊट झाला महाराष्ट्रात सगळ्या पोराचे स्टेटस, बाप गेला र बाप गेला. धोनी तुझा बाप आहे का? हाय का धोनी बाप? बाप गेला र बाप गेला. आणि धोनीला ज्यानं आऊट केलं ते तसं सेम आऊट झालं सेम. आमचे पोरांनी स्टेटस ठेवले, जैशी करणी वैशी भरणी. बापाला आऊट केल्यास असंच. माझ्या सगळ्या मित्रांना सांगणं म्हणजे आपलं कसं आहे, 6 मारतो धोनी, गालात हसते साक्षी वहिनी. 6 मारतो धोनी, गालात हसते साक्षी वहिनी आणि फटाकडे अंबाजोगाईच्या प्रशांत नगर मध्ये. आता धोनीला अंबाजोगाईचं प्रशांत नगर माहित असेल का? बर ठीक आहे, तुमचं प्रेम आहे क्रिकेटवर मान्य आहे. बेट्यांनो, धोनीनं किती धावा काढल्या, धोनीचं रेकॉर्ड काय, विराटचं रेकॉर्ड काय, सचिनचं रेकॉर्ड काय, हे नक्की लक्षात ठेवा. पण तुमच्या आयुष्याची मॅच टाय होऊ नये आणि तुमची विकेट जाऊ नये म्हणून तुमच्या बापानं या बांधावून त्या बांधावर आणि त्या बांधावून या बांधावर किती धावा काढल्यात, त्या धावाचं रेकॉर्ड ठेवा. तुमच्या आयुष्याची मॅच तुम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्हाला यश मिळेल यामध्ये तीळ मात्र सुद्धा संशय नाही. आणि यश 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 म्हणजे काय? हार किंवा जीत होणे हा खरा निर्णय नव्हे. हार किंवा जीत होणे हा खरा निर्णय नव्हे. जो दगा देईल त्याचा कट उधळला पाहिजे. आणि एक मुंगी साकडे घाली तिच्या देवाकडे, एक माझ्या हातून पर्वत सरकला पाहिजे, पर्वत सरकला पाहिजे. होत गेली निर्मिती तो तसतसा झाला निळा, होत गेली निर्मिती तो तसतसा झाला निळा. या नभाचा रंग आधी शुभ्र असला पाहिजे. आणि हेच भरकटणे उद्या होईल मग माझी दिशा. 7 वर्ष फिरलोय साहेब, 7 वर्ष. महाराष्ट्रातले सगळे जिल्हे फिरून झालेत, सगळे एसटीनं लाल परीनं फिरलोय सगळे जिल्हे. काही टेन्शन. हेच भरकटणे उद्या होईल मग माझी दिशा. फक्त एकदा माझा तारा चमकला पाहिजे, फक्त एकदा माझा तारा चमकला पाहिजे. तो तारा प्रयत्नांनी, तो तारा हार्डवर्किंगनी, तो तारा सातत्याने तुम्ही चमकावा हीच आशा व्यक्त करतो. आणि समारोपाचा एक शेर 10वी 12वीच्या विद्यार्थ्यासाठी, आप्पांच्या या 20 वर्षाच्या प्रवासासाठी, उरलेल्या येणाऱ्या 120 वर्षाच्या प्रवासासाठी. किती किती? आणि मी आणखीन 50 वर्ष व्याख्यानं करत फिरणार आहे. किती फिरल ना? मग तुम्हाला एवढं टेन्शन घ्यायला काय झालं?
50 तू येशील पण आम्ही असताल का नसताल? काय होत? हम साथ है, हम लढते रहेंगे. आप्पाच्या या जाधव कोचिंग क्लासेससाठी मॅडमसाठी म्हणजे असं म्हणतात की एका यशस्वी पुरुषाच्या माग एका महिलेचा हात असतो. मी असं नाही म्हणत, एका यशस्वी पुरुषाच्या हातात त्याच्या सोबतीनं एका महिलेचा हात असतो आणि तो हात आमच्या वहिनी आदरणीय देत आहेत. या आशावादाचं शेवटचा शेर आपला आवडतीचा शेर आहे हा, की काही जीत बाकी है काही हार बाकी आहे. आप्पा 20 वर्ष झालेत, माझे व्याख्यान आत्ता सुरू झालेत, तुमचं ऐकायला आत्ता सुरू झाले, 10वीचे पोरं आत्ता मार्गाला लागलेत. हे आपली आत्ता सुरुवात आहे, लय यश नाही. आपण प्रत्येक वेळी सुरुवातच मानली पाहिजे. कहीं जीत बाकी है कहीं हार बाकी है, अभी तो मेरी जिंदगी का सार बाकी है. बघा, तुम्हाला अर्धच एवढं आवडलंय तर पूर्ण किती आवडेल. कहीं जीत बाकी है कहीं हार बाकी है, अभी तो जिंदगी का सार बाकी है. आता ते महागून संदीपनं फोन केला ते आईबापाच्या कविता घे म्हणून, पण आता थोडासा वेळ कमी आहे. फक्त एकच गोष्ट बापावरची सांगत असतो मी. आमच्या पोराचं दुखणं असं आहे, माझ्या बापानं माझ्यासाठी काहीच नाही केलं, माझ्या पप्पाने माझ्यासाठी काहीच नाही. सगळ्या पोरांना एक वाक्य, माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी काय केलं याचा विचार करून रडत बसण्यापेक्षा मी माझ्या स्वतःच्या कर्तृत्वावर माझ्या आई वडिलांसाठी काय करू शकतो याचा विचार करा. हो, याचा विचार करा. मिशीवर ताव द्या, मांडीवर थाप द्या, स्वतःला मर्द म्हणून. नाही तर आई पप्पांनी काहीच केलं नाही, काहीच केलं नाही, काहीच केलं नाही असं जर म्हणायचं असेल तर मोंड्यात जा, कृषी सेवा केंद्रावरून रोगर विकत घ्या, रोगर प्या आणि पटकन मरा. तुमच्या तिरवीचं कीर्तन फुकट करतो. तुमचा जगून उपयोग आहे का? मायबाप आपल्यासाठी सर्व काही आहेत. काही जीत बाकी है काही हार बाकी है, अभी तो मेरी जिंदगी का सार बाकी है, यहां से चला हूं मैं नई मंजिल की तरफ. मला आनंद एका गोष्टीचा आहे की व्हायरल झाल्याच्या नंतर माझं पहिलं व्याख्यान आप्पांनी अंबाजोगाईत ठेवलं. आप्पा, तुमचे हे उपकार, तुमची ही दिलेली संधीचं सोनं मी महाराष्ट्रभर करत फिरेल. तुम्ही मातृभूमीमध्ये बोलून हा सन्मान दिला त्याबद्दल प्रारंभी या ठिकाणी तुमचे आभार मी व्यक्त करतो. कि कहीं जीत बाकी है कहीं हार बाकी है, अभी तो मेरी जिंदगी का सार बाकी है, यहां से चला हूं मैं नई मंजिल की तरफ. यहां से, आज से, अभी से, अंबाजोगाई से, जाधव कोचिंग क्लासेस के इस प्रोग्राम से चला हूं मैं नई मंजिल की तरफ. अविनाश भारती ने पूरा किया, आज वो एक पन्ना था, अभी तो मेरी जिंदगी की पूरी किताब बाकी है, अभी तो मेरी जिंदगी की पूरी किताब बाकी है. ती किताब तुमच्या आशीर्वादानं, तुमच्या प्रेमानं, तुमच्या शुभेच्छांनी पूर्ण व्हावी याच आशावादासह थांबतो. प्रत्येक वादळ पेलवीन मी, माझ्यात आत्मविश्वास आहे. पायाखाली जमीन आणि पाठीशी आकाश आहे. जमिनीमध्ये पाय रोवून गुरुवर्यांचा आशीर्वाद, सह्याद्रीसारखा पाठीमागं ताट आहे. अरे जाऊन सांगा त्या वादळांना, तुमची माझ्या अशी गाठ आहे, तुमची माझ्या अशी गाठ आहे, तुमची माझ्या अशी गाठ आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.